तर राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे। कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत आहे, मात्र त्यापूर्वीच ही कर्जमाफी होऊ शकते। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याची शक्यता आहे। दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी घेताना आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।